10 मिलियन व्ह्यूज झाल्यावरही खूप लोकांचं चॅनल मॉनिटाईज होत नाही. तर त्याच्यामागचं कारण तुम्हाला काय वाटतं? माझा मी स्वतःचा पर्सनल अनुभव सांगते, की माझा एक शॉर्ट खूप व्हायरल झाला आणि मला 15 ते 20 दिवसामध्ये मला त्याच्यावर 10 मिलियन व्ह्यूजच्या जास्ती मिळाले. म्हणजे आज त्या शॉर्टवर ऑलमोस्ट माझे काहीतरी 15 मिलियन व्ह्यूज वगैरे आहेत. आता तो शॉर्ट व्हायरल झाला आणि व्हायरल झाल्यावर अर्थात भरपूर त्याच्यावर कमेंट्स होते. काही चांगले होते, काही वाईट होते. प्रत्येक कमेंटवर मी तर काही रिप्लाय दिला नाही. कारण कमेंट्ससुद्धा ऑलमोस्ट एक 15-20 हजार कमेंट्स होते त्या माझ्या शॉर्टवर. आणि ऑलमोस्ट ऑल ओव्हर द वर्ल्डमधले कितीतरी मला सबस्क्रायबर्स मिळाले. म्हणजे त्या एका शॉर्टमुळे मला जवळपास 22,000 ते 23,000 सबस्क्रायबर्स मिळाले. माझे जे काही सबस्क्रायबर्स आहेत मोस्टली त्याच एका शॉर्टवर मिळाले मला. पण एवढं केल्यानंतरही मला काही दिवसांनी मेसेज आला, की तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊ शकत नाही. कारण तो शॉर्ट बरोबर नाही आहे. सो हे बघा, हे तर मला माहिती होतं, की शॉर्ट हा माझा स्वतःचं क्रिएशन नव्हतं. त्यामुळे मला ते तर माहिती होतं, की मे बी हा एक मेन असेल. पण मी बऱ्याच लोकांचं बघितले चॅनल्स, की ज्यांचे शॉर्ट्स काही-काही खूप मिलियनमध्ये गेलेले आहेत. मला त्यांच्या याच्यावर दिसलं, की ते त्यांचे स्वतःचं क्रिएशन्स नाही आहे. तरी पण तो शॉर्ट व्हायरल झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना त्याच्यातून उत्पन्नही सुरू झालेलं आहे. तर मग मी बराच सर्च केला आणि त्या सर्चनंतर मला असं लक्षात आलं, की नुसतं स्वतःचं कंटेंट नसतानाही शॉर्ट व्हायरल जर झाला असेल, तर त्याच्यामुळे मॉनिटाईज होत नाही. आणि सेकंडली जर तुमच्या त्या शॉर्टवर किंवा तुमच्या त्या व्हिडिओवर जर तुमचे कमेंट्ससुद्धा स्पॅम कमेंट्स असतील, तर त्याच्याहीमुळे खूप इश्यूज येतात. हे मला आता रिसेंटली या गोष्टी बऱ्याचशा लक्षात आल्या, की याच्याहीमुळे मॉनिटाईज व्हायला इश्यू येतो. आणि ॲक्च्युली हे मला तेव्हा डोक्यात नाही आलं, जेव्हा तो माझा व्हायरल होत होता. त्याच्यावर जेव्हा खूप खराब कमेंट्स येत होते लोकांचे, तेव्हा मी त्याचं कमेंट्सचं हे ऑफ करून टाकायला पाहिजे होतं. ते माझ्या म्हणजे मला माहिती पण नव्हतं आणि माझ्या डोक्यात पण नाही आलं, की असं करायचं असतं. कारण मी मे बी त्याच्याशी रिलेटेड काही व्हिडिओज पाहिलेही नसतील आणि त्याचा हा परिणाम होईल, की माझं डिमॉनिटाईज होईल चॅनल, हेही माझ्या डोक्यात नाही आलं तेव्हा. त्यामुळे मला हा एक्सपिरियन्स नक्कीच तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावासा वाटतोय, की एकतर जर तो कंटेंट तुमचा नसेल, तर आणि जर तरी पण त्यांनी जर 10 मिलियनचा टप्पा गाठला असेल, तर तो मॉनिटाईज व्हायला प्रॉब्लेम येतोच. अगदी 101% येतो. त्यातून बरेच वेळा असं होतं, की तो जर खूप व्हायरल झाला, नाही 10 मिलियन, जरी एक 3-4 मिलियन जरी त्याच्यावर व्ह्यूज आले, तर लोकांना असं वाटतं, की आता जर मी हा पुन्हा एकदा टाकला, अपलोड केला माझ्या चॅनलवर, तर मे बी मला तेवढेच पुन्हा व्ह्यूज मिळतील. तर ही पण चूक करू नका. कारण त्याच्यात रियूज कंटेंट येऊ शकतं. भलेही तो तुमचा असेल. हे माझ्या घरातल्या एका मेंबरसोबत झालेलं आहे. त्यांनी स्वतःचा ओरिजिनल कंटेंट टाकला आणि तो कंटेंट टाकल्यानंतर त्याचं चॅनल मॉनिटाईज झालं त्या एका याच्यामुळे. कारण त्याला ऑलमोस्ट काहीतरी 32 मिलियन व्ह्यूज वगैरे त्या एका शॉर्टवर आले आणि त्यांनी मग त्याला असं वाटलं, की माझा एवढे मिळालेले आहेत, तर मी अजून पुन्हा टाकतो म्हणजे मला अजून व्ह्यूज मिळतील, मला अजून पैसे मिळतील. आणि त्यांनी तो टाकला आणि त्याचं चॅनल डिमॉनिटाईज झालं. कारण ते रियूज कंटेंट म्हणून आलं. भलेही तो स्वतः त्याचा ओरिजिनल होता हे सगळ्यांना माहिती होतं, तरी पण तुम्ही यूट्यूबला ते प्रूव्ह जर नाही करू शकले, की तो माझा स्वतःचा पर्सनल कंटेंट होता, तर यूट्यूब तुम्हाला रियूज कंटेंट म्हणून ते डिमॉनिटाईज करून टाकतो तुमचं चॅनल. सो माझ्या बाबतीत जे घडलं ते एक, की तुमचे स्पॅम जर त्याच्यावर काही आले असतील कमेंट्समुळे तुमचं डिमॉनिटाईज होतं. आणि सेकंडली जर तुम्ही तेच पुन्हा पुन्हा जर टाकत गेले तुम्ही तो सेम शॉर्ट, तर तेव्हा त्याचं रियूज कंटेंट म्हणून तुमचं डिमॉनिटाईज होऊ शकतं. आणि थर्ड एक रिझन आहे ज्याच्यामुळे तुमचं चॅनल डिमॉनिटाईज होऊ शकतं 10 मिलियन व्ह्यूज मिळूनही, ते म्हणजे तुमचा तो कंटेंट ओरिजिनल नसेल तर. जर यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये जर ते नाही बसलं, तर ते मॉनिटाईज करत नाही. त्यामुळे अननेसेसरीली चुकीच्या गोष्टींवर मेहनत घेण्यापेक्षा योग्य गोष्टींवर मेहनत घ्या आणि तुमचं चॅनल तुम्ही मॉनिटायझेशनकडे न्या. कारण काय आहे, की तुम्हाला वाटतं म्हणजे जसं मला वाटलं होतं, की भाई माझा तो व्हायरल झाला, आता माझं सगळं व्यवस्थित होईल, मी तर सगळे टप्पे पार केले. पण मला महिन्याभरातच ते लक्षात आलं, की नाही,
ते माझं कंटेंट नव्हतं. मला म्हणजे असं जाणवलं नंतर, की आपण ते आणि माझ्या खरं म्हणजे मी जे टाकलं तेव्हा माझ्या तर अजिबातच डोक्यात नव्हतं, की हा व्हायरल वगैरे होणार आहे. मी नॉर्मल कंटेंटसारखा तो कंटेंट टाकला होता. कारण तो मला खूप आवडलं होतं. कारण ते खूप खरंच खूप गोड होतं ते जे काही मी टाकलं होतं ते. पण मग मला लक्षात आलं, की नाही या गोष्टी करायला नको आणि म्हणून मला तुमच्यासोबत हे शेअर करावंसं वाटलं, की जेव्हा तुम्हाला असं वाटेल, की एखादा कंटेंट खूप चांगला आहे, बाहेरचा कंटेंट, पण त्याला तुम्ही टाकू नका. भलेही जर तुम्हाला त्याच्यावर व्ह्यूज मिळाले ना, तरी त्या व्ह्यूजला पुढे जाऊन काहीच अर्थ राहत नाही. कारण YouTube त्याला कुठे ना कुठेतरी पकडतं आणि तुम्हाला ते ॲक्चुअली एकतर तुमच्या ह्याच्यातनं तुमचं चॅनल डिलीट करत नाही हे नशीब. माझं चॅनल डिलीट नाही केलं, हे माझं नशीब आहे. ते सुरू आहे अजूनही आणि मी अजूनही त्याच्यावर पोस्ट करते आणि मला अजूनही व्ह्यूज येतात आणि माझं व्यवस्थित सुरू आहे. पण अशा तुम्ही चुका करू नका. सो आय होप तुम्हाला माझ्या या आजच्या अनुभवातून आणि माझ्या आजच्या या सांगण्यातून थोडं बहुत काही शिकायला मिळालं असेल, तर तुम्ही पण ते अंमलात आणा आणि तुमचे ओरिजिनल कंटेंट्स बनवून तुम्ही तुमच्या व्हिडिओवर टाका, तुमच्या चॅनलवर टाका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस. बाय बाय.